कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. अखंड दया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. पडो निराई न तये ठाई, ओगाच संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. सारखं करायचं. तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारती, एकाने बैसलो धरणे हाका देत दाराशी. पडो निराई न तये ठाई, उगाच संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाविजे केला अवघा माझा अवेर. पडो निराई न तये ठाई, उगाच संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. सगळे म्हणा, बसलेले उभे वरचे सगळे सगळे म्हणा. आद्य त्रय जननी देवाची, आद्य त्रय जननी देवाची, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवण कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मस्तके पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तके पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. प्रतिवर्षी पंढरपुरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
जाती महाद्वारा खरी भेटी अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा पडो निराईन तैठा योगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री महाराजांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला, सगळ्यांच्या पाठातला असलेला, भगवंताकडं संत सहवासाची मागणी मागणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हा चोखोबारायांच्या दारातला खूप भव्य दिव्य सोहळा आहे. संत श्री चोखोबारायांच्या अनुकंपेने होत असलेल्या सोहळ्याचं दिवसागणिक वैभव वाढतंय, दिवसागणिक इथलं सौंदर्य वाढतंय. खूप आनंद उत्साहाच्या निमित्तानं आहे. खूप ऊन आपल्याकडं आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मध्य प्रदेश हा जो भौगोलिक प्रदेश आहे, खरं तर हा उन्हासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश. नामदेवरायांच्या गाथेमध्ये आपल्या जिल्ह्यातलं ऊन सापडतं. वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे नामदेवराय म्हणतात. या बुलढाणा जिल्ह्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं ऊन, अरे बाप रे, नामदेवराय म्हटलं कडाक्याचं ऊन आहे बा. पण इतक्या उन्हातही आपण खूप आनंदानं सगळे फवारे खात आहात. आनंद आहे. तसं जाहिरात केली जाते रस प्यायला, हे म्हटलं माय. तसं इथं कीर्तनाला बोलावताना पाणी खायला ये म्हटलं माय, जरा बरं वाटेल तुला. गारवा अख्खा मंडपात, आणि हा मंडपातही भर उन्हातला भक्तीचा गारवा. ज्या भक्ती साम्राज्याच्या सुंदर मळ्याला फुलवणारे जे माडी आहे ते आमचे पुरुषोत्तम महाराज आहे. पुरुषोत्तम महाराजांनी एखादा माडी दादा आपल्या बागेला कोणत्या झाडाला पाणी कमी पडणार नाही याची जशी काळजी घेतो, तसं इथल्या आलेल्या माझ्या संत श्रीवाट ट्रस्टच्या आव्हानाला होकार द्यायला, ओ द्यायला माझ्या पाटणकर बाबाने माझ्या पाठीवर हात ठेवून उत्सव करण्याचा सत्सत विवेक माझा जो जागा झाला, त्या विवेकाला प्रतिसाद देणाऱ्या संत चोखोबारायांच्या प्रांगणातल्या चोखोबारायांच्या प्रत्येक साधकाची व्यवस्था झाली पाहिजे. याकरता अहोरात्र प्रयत्न करून हा उत्सव यशस्वी आदरणीय महाराज करताय. प्रकर्षानं पुरुषोत्तम महाराजांबद्दल काही गोष्टी जाणवतात ज्या सत्य आहेत. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत गाय पोहोचवण्याकरता पाचपूर बाबांनी काम केलं, आणि महाराष्ट्राकरता तळागाळात माय पोहोचवण्याकरता पुरुषोत्तम महाराजांनी काम केलं. एका महात्म्याने गाय पोहोचवली आणि एकानं आई पोहोचवली. दोघींचं हे कार्य खूप मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्यांचं ते कार्यही संकल्पानं शुद्ध असल्यामुळं, हेतू शुद्ध असल्याशिवाय भगवंताचं सहकार्य कोणालाही होत नाही. ज्याचा हेतू शुद्ध आहे, ज्याच्या अंतःकरणात काहीतरी सद्भावना आहे, गुरूंबद्दलचा आदर आहे, आपल्या अधिष्ठानाची सेवा करण्याचा खूप अट्टहास अंतःकरणात आहे, अशांच्याच मागं परमात्मा उभा राहतो. आणि आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या पाठीमागं परमात्मा उभा आहे. कुठेही कोण्याही कान्या कोपऱ्यात बसायला जागा नाही. वराडणी कशा बसल्या, दाटून दाटून असं म्हणतात. जिथं जागा मिळेल तिथं माता माऊल्या पुरुष मंडळी सगळे बसलेले आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि उपस्थित सगळ्यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतोय. संगीत अलंकार सदानंद महाराज कडुळे, संगीत अलंकार कैलाजी महाराज पवार. सरकार कोणाचंही असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही. सप्ताह कोणताही मोठा असो, कैलास महाराज पवार आल्याशिवाय तो काही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे आज पवारांचे आगमन झालेलं आहे. एक पवार जिल्ह्यात आहे आणि एक पवार कीर्तनात आहे आता सध्या. आदरणीय कैलास महाराज पवार, सदानंद महाराज कडुळे,
महाराष्ट्रातले उत्तम कीर्तनकार बंधू श्रावण महाराज जगताप, इकडे डाव्या हाताला बंधुराज प्रदीप महाराज बनकर, आदरणीय सगळी महाराज मंडळी. काही नाव माझ्या जिभेवर आहे, ओठावर कदाचित नसतील, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो तो परभणी जिल्ह्याचा वाघ आज कीर्तनाला आलाय. आमचे कृष्णा महाराज बोरकडे, आमच्या अमोलदादा परभणी जिल्ह्याचा वाघच म्हणतात. म्हटलं वाघासारखं काही शरीर नाही, नाही, पण वाघासारखी तळप वाजवण्यामध्ये बिबट्या नाही बरं का. बिबटे तर माणसं 70 रुपयात होता संध्याकाळी बेराळा फाट्यावर इसरोळकर निघाल्यावर 70 रुपयात बिबट्या ट्रक अळवू शकतो. ट्रकवाला म्हणते बिबट्या चिखली तालुक्यातल्या, अगोदर बिबट्या जाऊ द्या नंतर आपलं पाहू. एक दिवस परवा एक बिबट्या माझ्या गाडीच्या पुढे आला, तो म्हणे पिंगळा झालाच पाहिजे. म्हटलं होईल, त्यात जिरली माझी. बिबट्याचं काय सांगता येतं का, पण इथं वाघ आहे, बिबट्या नाही. आपणा सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना संपूर्ण राज्यात देशात हा सोहळा पोहोचवण्याकरता जी सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं इथं काम करताय. एक महाराष्ट्रात जिव्हाळा नावाचा समूह आमच्या अमोलदादा थोरात पाटील यांनी सुरू केला आणि आज विश्वविख्यात चॅनल झालं. असा महाराष्ट्रातला कोणताही माणूस नाही ज्याच्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला जिव्हाळा नावाचं नाव हे कोणत्या का अंगानं कानावर आलंय माहिती आहे. चित्रफित त्याच्या समोर आलेली आहे. केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाच्या सेवेचा तो परिणाम आहे. आज तेही उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. नुकतंच ज्यांचं खूप बाउन्सरच्या ताफ्यामध्ये स्वागत आपण सगळ्यांनी केलं, आगमन इथं झालं, ते आमचे कमलेशजी ढोरे कीर्तनाला उपस्थित आहे. श्री आदिनाथ शेठ ढोरे, विजूभाऊ तनपुरे, तुकाराम भाऊ आदी करून सगळी महाराज मंडळी, राहुरीचे आमचे रामेश्वर भाऊ मसल्याहून आलेले आहेत. आईवडिलांच्या मातृपितृपूजनाचा पुरुषोत्तम महाराजांच्या मार्गदर्शनात एक खूप मोठा राज्यस्तरीय सोहळा पासपोर बाबांच्या कथेने संपन्न झाला. इथंही पासपोर बाबांची कथा संपन्न झाली. रामेश्वर भाऊ त्यांच्या परिवारासहित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी आणि विशेषतः मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या महाराष्ट्रातले अन्नदाते सगळे शेतकरी बांधव, तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जे गोड प्रयत्न करतायत, गेले अनेक वर्ष इथं चोखोबारांच्या दारात त्यांची सेवा आहे. ते आदरणीय चैतन्य साऊंड, सोमनाथ दादा हिवाळे, आमचा अंकुश, त्यांचे सगळे सहकारी, पूर्ण त्यांचा चैतन्य साऊंडचा परिवार तुम्हाला सगळ्यांनाही वंदन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय.